पुणे सेवा सदन संस्थेची दिलासा कार्यशाळा ही गेली 30 वर्ष प्रौढ मतिमंद मुलांसाठी काम करते, जिथे 18 ते 45 वयोगटातल्या मतिमंद व्यक्ती आपल्या कार्यशाळेमध्ये व्यावसायिक प्रशिक्षण घेण्यासाठी येतात। 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर हे विद्यार्थी आपल्याकडे येतात। मुळात आपल्याकडे 5 विभागांमधनं काम चालतं, ज्याच्यामध्ये पेपरशी निगडित असे वेगवेगळे उपक्रम आहेत। पेपर श्रेडिंग आहे, पेपर द्रोण मेकिंग आहे, पेपर प्लेट मेकिंग आहे, पेपर बॅग्स बनवणं आहे, नंतर शेती विभाग आहे। हे सर्व उपक्रम मुख्यतः मुलांच्याकडनं हे उपक्रम आपण त्यांना प्रशिक्षण देतो या उपक्रमांच्या माध्यमातून। मुलींकडे कलात्मक वस्तू बनवणं आहे, विविध प्रकारचे खाद्यपदार्थ बनवणं आहे, बेकिंग युनिट आहे। कारण आपल्याकडे जेव्हाही मुलं येतात तेव्हा यांचे IQ लेवल आपण थोडंसं बघतो आणि ते व्यावसायिक प्रशिक्षण देताना ते कोणत्या पद्धतीचं काम करू शकतात ह्याचा आधी आपल्याला थोडीशी चाचपणी करायला लागते। कारण काही त्यातल्या ॲक्टिव्हिटीज अशा असतात की थोडंसं स्किल्ड वर्क लागतं त्याला, काही अशा ॲक्टिव्हिटी असतात की ते अनस्किल्ड जॉब असतात। त्यामुळे त्या मुलांची IQ बघून साधारण आपण त्या अनुषंगाने त्यांना या मुलांना आपण काम देतो। त्याच्यामध्ये गिरणीमध्ये घेऊन जाते योगिताई आणि मग त्या गिरणीमध्ये दळून आणते आणि मग इथं चाळते ती सगळं मसाला चाळल्यावरती सगळं चाळ खाली राहतो आणि मग आम्ही हे पॅकिंग करतो। पिशव्यांमध्ये पॅकिंग करून आम्ही विकतो। आमचं दुकान आहे तिकडं बाहेर। इंग्लिश मिडियमचे सगळे आहेत ना ते पालक घेऊन जातात पैसे देऊन। ह्यातनं जे काय खाद्यपदार्थ किंवा जे काय उत्पादित माल तयार होतो तो आपण आपल्याच सेवा सदन संस्थेच्या कार्यशाळेच्या प्रिमायसिसमध्ये एक छोटंसं विक्री केंद्र आहे, जिथे ह्या सर्व वस्तू आपण विक्रीसाठी ठेवतो। पण त्यातनं जी विक्री होते ते आपण या मुलांना मानधन देतो आपण। शाळेत येण्यापूर्वी माझी मुलगी खूप हट्टी होती, घरी काम करायची नाही, काही ऐकायची नाही, काहीच नाही, TV बघत बसायची फक्त। या शाळेत आल्यापासून तिचा इतका आमूलाग्र बदल असा झाला की विविध प्रकार स्वतःच्या हाताने तयार करायला तिला आवड निर्माण झाली आणि ते प्रत्येकाला आपण केलेले पदार्थ खायला कसे घालायचे घरी आल्यानंतर ते सुद्धा तिला आवड तयार झाली। घरी आईला मदत करायला लागली, तिचा हट्टीपणा कमी झाला, TV पाहणं पण कमी झालं। तिला डान्सची खूप आवड आहे, ते डान्स हे इतके सुंदर डान्स करते ते पाहून शाळेने आणि शाळेच्या संस्थेच्या संचालकांनी एक कोरिओग्राफर नेमला आणि शाळेतली काही अशी मुलं आहेत की ज्यांनी डान्समध्ये आवड आहेत असे ते सिलेक्ट करून त्यांनी डान्सचं त्यांना शिकवायला प्रॅक्टिस सुरू केली। सध्या आता अशी परिस्थिती आहे, त्यांनी शाळेने ठिकठिकाणी जे काही स्पर्धा भरतात त्याच्यामध्ये त्यांना आता शाळेला प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक, वैयक्तिकरित्या पण माझ्या मुलीला पहिलं बक्षीस, द्वितीय बक्षीस असं आता सध्या मिळायला लागले। त्यामुळे ती इतकी शाळेबाबतीत तिला इथं आत्मीयता तयार झालेली आहे। मुलांना व्यावहारिक पद्धतीने सुद्धा कसं आपल्याला समाजामध्ये हे करता येईल म्हणून त्यांनी शाळेत एक संस्थेने जे काही दुकान केलेलं आहे स्वतः तयार केलेले पदार्थ विकण्यासाठी, तिथे या मुलांना ठराविक कालावधीसाठी तिथं विक्रीला बसवतात आणि आपले पदार्थ विकायचे कसे, पैशाचा चलनाचा व्यवहार कसा करायचा हे तिथं त्यांना शिकवलं जातं। त्यामुळे आपसूक ह्या मुलांमध्ये व्यावहारिक ज्ञान पण यायला लागलेलं आहे। मुलांचं ग्राहकांबरोबर कसं डायलॉग करायचा हे त्यांचं संभाषण शिकायला मिळालं आहे। जे काही आपले शाळेतले पदार्थ आपण जे तयार केलेले आहेत ते विकले ठेवल्यानंतर माझी मुलगी जे पाहुणे आले की ते आवर्जून सांगते की आम्ही लिंबाचं लोणचं आमचं आहे, परत आम्ही शंकरपाळ्या करतो ते खावा, आणि अशा बऱ्याच प्रकारे ऑर्डर ती गोळा करते आमच्या नातेवाईकांकडनं आणि ती त्यांना पहिले पैसे घेते आणि मग त्यांना मटेरियल देते। इतकी आवड त्यांना ती निर्माण झालेली आहे याच्यामुळे, तिला शाळेच्या याच्यामुळे। योगेश हा बालपणीपासूनच स्पोर्ट्समध्ये होता, पण शाळेने त्याला इतक्या चांगल्या प्रकारे इम्प्रूव्ह केलं की त्याला 100 मीटर, 200 मीटर या रनिंगच्या स्पर्धांमध्ये उतरवलं। त्याला जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीयमध्येही अनेक पारितोषिके मिळाली। त्याच प्रकारे त्याला क्रीडा क्षेत्राबरोबरच तबला वादनाची पण आवड होती आणि अमेझिंगली की जे बाकीची मुलंही करतात त्यापेक्षाही खूप सुंदर त्याचे रिझल्ट आहेत। आज त्याचं स्टेज डेअरिंग इतकं वाढलेलं आहे की तो अनेक कार्यक्रमांमध्ये तबला वादनाला साथ करतो आहे। आमच्या इथे नानापेठेत निवडुंगा विठोबा मंदिर आहे, तिथं काकड आरती होते। मागचे 4 वर्ष झाले तो तिथं रोज सकाळी काकड आरतीसाठी मृदंग वादनाला साथ देण्यासाठी जात आहे। तसेच आम्ही हे बघितलं की व्यावहारिकदृष्ट्यासुद्धा शाळेच्या उपक्रमांमुळे तो व्यवस्थित चलन मोजणे, काही सांगितलेली कामं कॉन्सन्ट्रेशननी करणे या गोष्टी देखील करत आहे।
याच्यात परत एकदा सहभाग असल्यामुळे शाळेचा शाळेमधूनच त्याला कामाची ऑफर मिळालेली आहे आणि तो आपल्या शाळेमध्ये दिलासा केंद्र शाळेमध्ये जॉब करत आहे. मी आत्ता शाळेमध्ये बँकेचे काम वगैरे करतो. परत बँकेचे कामं, चेक भरणे, काढणे आणि कॅश भरणे आणि काढणे हे सगळं शिकतो. तबल्याची आवड म्हणजे माझे आता 3 परीक्षा झालेल्या आहेत. त्यामध्ये मी तबला शिकलेलो आहे. मी कसबा पेठेमध्ये शिकलो. राजेंद्र घनश्याम पालवे यांच्याकडे मी तबला शिकलेलो आहे. याशिवाय आपण कार्यशाळेमध्ये जी मुलं येतात त्यांना शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आपण वेगवेगळे क्रिएटिव्ह ॲक्टिव्हिटीज ह्या मुलांसाठी आयोजित करतो. त्याच्यामध्ये आर्ट ऑफ लिव्हिंग आहे, योगा आहे, डान्स आहे आणि या माध्यमातून या मुलांना फिट ठेवलं जातं. देखो देखो क्या वो पेड़ है, चादर ओढ़े या खड़ा कोई. हे देखो देखो क्या वो पेड़ है, चादर ओढ़े या खड़ा कोई. बारिश है या आसमान ने छोड़ दिए हैं नल खुले कहीं. हो हम जैसे देखे ये जहां है वैसा ही, जैसी नजर अपनी खुल के सोचे आओ. पंख जरा फैलाओ, रंग नए बिखराओ. चलो 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 नए ख्वाब बुन ले. त्याच्यानंतर डिसेंबरमध्ये दिव्यांग सप्ताह म्हणून आपण साजरा करतो, ज्याच्यामध्ये 3 डिसेंबर हा वर्ल्ड डिसेबल डे म्हणून सगळ्या जगामध्ये साजरा केला जातो आणि 8 डिसेंबर हा स्पेशली नॅशनल मेंटली हँडिकॅप डे म्हणून साजरा केला जातो. हे दोन्ही दिवस आपल्या दिव्यांग मुलांच्या अनुषंगाने असल्यामुळे आपण आठवडाभर या मुलांसाठी विविध उपक्रम घेतो, ज्याच्यामध्ये फनफेअर गेम्स असतात, ऑर्केस्ट्रा असतो, नंतर काही त्यांना फिल्म्स दाखवल्या जातात, विविध लघुपट दाखवले जातात, ज्याच्यामधनं ह्या मुलांना काही अवेअरनेस किंवा प्रबोधनात्मक काही उपदेश किंवा गोष्टी त्यांना सांगितल्या जातात आणि असे वेगवेगळे बक्षीस समारंभ साजरा केला जातो. या मुलांच्या स्पर्धा भरवल्या जातात, ज्या अनुषंगाने की ही मुलं वर्षभर काम करत असतात पण त्यातनंही त्यांना एक निखळ आनंद मिळावा, त्यांचाही छान वेळ जावा, या अनुषंगाने हा डिसेंबरचा दिव्यांग सप्ताह दरवर्षी कार्यशाळेमध्ये साजरा केला जातो. कोरोना काळामध्ये कार्यशाळेतल्या मुलांना आम्ही व्हॅक्सिनेशन 2 डोस आम्ही महानगरपालिकेच्या माध्यमातून उपलब्ध करून दिले आणि त्यांना पालकांनी उत्तम प्रतिसाद दिला. माझ्या मुलाची ॲडमिशन कार्यशाळेत झाली तेव्हा कोविड जस्ट सुरू होण्याच्या मार्गावर होता. त्याची ॲडमिशन झाली आणि कोविड सुरू झाला. त्यामुळे मला ही काळजी होती की हा नवीन शाळेत रुळतोय कसा, कारण तो पूर्वीच्या जुन्या शाळांमध्ये जायला कित्येकदा त्रास द्यायचा आम्हाला, म्हणजे त्याला आम्हाला ढकलावं लागायचं शाळेत की आता जा म्हणून. त्यामुळे कोविडच्या आधी ॲडमिशन होऊन आता 2 वर्ष परत आपण ह्याला घरी बसवणार आहोत, मग पुढे जाऊन हा शाळेत खूप त्रास देईल ही एक शंका होती मनात. पण कार्यशाळेच्या व्यवस्थापिका जोशी मॅडम यांनी कोविडच्या काळात 2 वर्ष ऑनलाईन सेशन्स घेऊन त्याला इतकं हलतं ठेवलं की सगळी मुलं नवीन ॲडमिशन असूनसुद्धा तो ओळखायला लागला. त्यांनी वेगळे उपक्रम कोविडच्या ह्याच्यात घेतले. योगा घ्यायचे, पटवर्धन सर म्हणून होते ते योगा घ्यायचे, नंतर डान्स सेशन असायचा, अश्विनी मॅडम घ्यायच्या डान्स सेशन, श्री रविशंकरांचं सेशन असायचं. तर हे सगळे सेशन तो खूप मनापासून अटेंड करायचा आणि त्यामुळे त्याचं आणि शाळेचं एक बॉन्डिंग निर्माण झालं की तो अजिबात मिक्सअप व्हायचा नाही, नातेवाईकांमध्ये सुद्धा तो मिक्सअप व्हायचा नाही. पण जसा तो कार्यशाळेत जॉईन झाला तसा तो खूप सोशल झाला आणि मला नातेवाईक आता आमचे येऊन सांगतात की अरे ह्याच्यामध्ये शाळा बदल केल्यानंतर खूप बदल झाला आहे आणि हे सगळं श्रेय दिलासा कार्यशाळेला आहे. आणि सेवा सदन संस्थेने ह्या मुलांसाठी ही कार्यशाळा सुरू केली ना, त्याबद्दल त्या संस्थेचे पण मला खूप आभार मानावेसे वाटतात. आमच्या मुलांना खूप मोठं एक्सपोजर या शाळेमुळे मिळालं.
याबरोबरच जोशी मॅडम जे काही काही उपक्रम राबवतात त्याच्यात त्या पालकांना पण सहभागी करून घेतात. त्यामुळे ॲक्च्युली मुलांबरोबर त्यांनी पालकांना पण थोडं ट्रिगर केलं आहे, ॲक्टिवेट केलेलं आहे. त्यामुळे पालकांमध्ये पण खूप सकारात्मक बदल झाले आहेत. ही मुलं आमची पुढं जाऊनही खूप काही करू शकतील हा कॉन्फिडन्स त्यांनी आम्हाला पालकांना दिलेला आहे. शिकायला होतो मी दिलासा कार्यशाळेमध्ये. तिथनं मग मला जोशी मॅडमनी इथले ते गोडबोले सर, त्यांचा मुलगा इथं काम शाळेत शिकायला होता. त्याच्या वडिलांना भेटून मॅडमने आम्हाला तिथे त्यांच्या फॅक्टरीमध्ये आम्हाला जॉईन केलं, कामाला लावलं गोडबोले सरांच्या. 2003पासनं ते आत्तापर्यंत मला 20 वर्ष सर्व्हिस झाली माझी. तिथे मी लेअर कटिंग, प्रेसिंग, पहिलं तिथं काय होतं, पहिलं तिथं रोल तयार होतात. रोल तयार झालं की नंतर मग आम्ही कटिंग करतो. तिथली लोक मला मस्त की प्रोत्साहन देतात, मला समजून घेतात, मला सहकार्य करतात. कधी अडचण आली, कधी काय प्रॉब्लेम आली, काय चुकलं तर मला समजून सांगतात, ही अशी गोष्टी करू नकोस. ते जॉब आपले हे रिक्षाला किंवा आपल्या लाईटीच्या बोर्डाला असे फायबरला यूज करतो आपण. माझ्या कंपनीत आपल्या कार्यशाळेची 5 पोरं आहेत. माझ्या घरी माझी आई आहे, वडील आहे, माझी बहीण आहे, माझी मिसेस आहे, माझी 2 पोरं आहेत. एक मोठा मुलगा रमण बागेमध्ये शिकायला आहे, तो 6वीला आहे. दुसरा रानडे बालक मंदिरमध्ये शिकायला आहे, तो 3रीला आहे. दिव्यांग क्षेत्रात कार्य करणाऱ्या अनेक संस्था आहेत. त्यांच्याकडे म्युझिक टीचर किंवा म्युझिक थेरपी ह्या मुलांसाठी एक उत्तम औषध आहे किंवा ट्रीटमेंट म्हणून याचा खूप छान उपयोग होतो. या अनुषंगाने आम्ही म्युझिक थेरपीची कार्यशाळा भरवली आणि विविध दिव्यांग शाळेतल्या शिक्षकांसाठी आम्ही एक शिबिर आयोजित केलं होतं. त्यामुळे असे विविध उपक्रम की जे पालकांसाठी उद्बोधनपर ठरतील, बाहेरच्या इतर संस्थांमधल्या शिक्षकांसाठी त्याचा उपयोग होईल असेही आपण उपक्रम राबवत असतो. शिवाय वर्षातनं 2 ते 3 वेळा पालकांच्या सभा घेतल्या जातात, ज्याच्यामध्ये त्यांना उद्बोधनपर काही तज्ज्ञ व्यक्तींची मार्गदर्शनपर शिबिरं किंवा सभा ठेवल्या जातात. सेवा सदन संस्थेचे सर्व पदाधिकारी आम्हाला अतिशय उत्तम पाठिंबा देत आहेत, सहकार्य करत आहेत, मार्गदर्शन करत आहेत आणि ह्या सर्वांच्यामुळे आज कार्यशाळा उत्तम प्रकारे काम करते हे सांगायला मला नक्कीच आनंद वाटतो.